नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 10 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणती नदी पंचगंगा नदीची उपनदी आहे? पर्याय पहा, विचार करा। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। खालीलपैकी कोणती नदी पंचगंगा नदीची उपनदी आहे? पर्याय पहा, कासारी, कुंभी, सरस्वती यापैकी सर्व। विद्यार्थी मित्रांनो, कासारी नदी पंचगंगा या नदीची उपनदी आहे, बरोबर आहे। कुंभी ही नदी पंचगंगा नदीची उपनदी आहे, बरोबर आहे। सरस्वती ही नदी पंचगंगा नदीची उपनदी आहे। आता तीनही जे काही पर्याय आहे त्या तीनही पर्यायामध्ये ज्या काही नद्या दिलेल्या आहेत त्या पंचगंगेच्या उपनद्या आहेत, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व। यापैकी सर्व। विद्यार्थी मित्रांनो, पंचगंगा नदीच्या ज्या काही उपनद्या आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे, वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे। आता पंचगंगा नदीच्या ज्या काही उपनद्या आहेत त्यावर आपण ट्रिक्स बनवली आहे। तर ट्रिक्स काय आहे तर पहा, काकू सरस्वती तुळशी भोवती फिरते, काकू सरस्वती तुळशी भोवती फिरते, काकू सरस्वती तुळशी भोवती फिरते, अशी ट्रिक्स आहे आपली। आता काकू म्हणजे काय तर का म्हणजे काय, कासारी। कू म्हणजे काय, कुंभी, काकू। ओके। सरस्वती म्हणजे काय तर सरस्वती नावाची नदी आहे। तुळशी म्हणजे काय, तुळशी। आणि भवती म्हणजे काय, भवती म्हणजे काय, भोगावती। भवती म्हणजे भोगावती, असं लक्षात ठेवायचं आहे। काकू, का म्हणजे कासारी, कू म्हणजे कुंभी, सरस्वती म्हणजे सरस्वती, तुळशी म्हणजे तुळशी आणि भवती म्हणजे काय, भोगावती, असं लक्षात ठेवायचं आहे। ह्या आहेत पंचगंगा नदीच्या उपनद्या। विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक्स लगेच लिहून ठेवा, तोंडी पाठ करा। काकू सरस्वती तुळशी भोवती फिरते असं 3-4 वेळेस म्हणायचं आहे, बरोबर लक्षात राहतं। कासारी, कुंभी, सरस्वती, तुळशी आणि भोगावती लिहून ठेवा। पुढील प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला? पर्याय पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला? योग्य उत्तर आहे 1956। साल लक्षात ठेवा, 1956। विद्यार्थी मित्रांनो, तारीख काय आहे आणि कोणत्या ठिकाणी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला यावर वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे। तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956, 14 ऑक्टोबर 1956 या वर्षी आपल्या हजारो अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला। तारीख लक्षात ठेवा, 14 ऑक्टोबर 1956, 14 ऑक्टोबर 1956। कोणत्या ठिकाणी केला तर नागपूर या ठिकाणी, लक्षात ठेवा, नागपूर या ठिकाणी। आता विद्यार्थी मित्रांनो, यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे, परंतु जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली, असा जर प्रश्न विचारला गेला तर उत्तर काय असणार आहे, लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे। मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली, लगेच मला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे। पुढील प्रश्न पहा, भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते तर मौलाना अबुल कलाम आझाद। भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय पहा, आंबाघाट, कोल्हापूर, रत्नागिरी। विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान आंबाघाट आहे का? 100% बरोबर आहे। दुसरा पर्याय पहा, फोंडा घाट, कोल्हापूर पणजी। कोल्हापूर पणजी दरम्यान फोंडा घाट आहे, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। कोल्हापूर पणजी, फोंडा घाट। त्यानंतर हनुमंते घाट,
कोल्हापूर कुडाळ. विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर ते कुडाळ दरम्यान हनुमंते घाट आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी, फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी, हनुमंते घाट कोल्हापूर ते कुडाळ. आता आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय बरोबर आहे? तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये घाटावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. लगेच लिहून ठेवा. या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण घाट आहे. यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा. कुलू मनाली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? कुलू मनाली हे थंड हवेचे ठिकाण आहे. कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश. पुढील प्रश्न पहा. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणाच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला? योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. पुढे पहा. मिरज कट खटला कोणत्या वर्षाशी संबंधित आहे? मिरज कट खटला. योग्य उत्तर आहे 1929. 1929. पुढील प्रश्न पहा. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? पहिलं महायुद्ध केव्हा सुरू झालं होतं? योग्य उत्तर आहे 1914. 1914 पहिले महायुद्ध सुरू झालं होतं. पुढे पहा. राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? योग्य उत्तर आहे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. पुढे पहा. भारतीय पुनरुज्जीवन वादाचे जनक कोणाला म्हणतात? भारतीय पुनरुज्जीवन वादाचे जनक. योग्य उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय. पुढे पहा. कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कृत्रिम. योग्य उत्तर आहे नैसर्गिक. कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नैसर्गिक. पुढे पहा. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे. पुढे पहा. उंबराचे फूल या शब्दप्रयोगाचा अर्थ काय? उंबराचे फूल म्हणजे काय? तर अतिशय दुर्मिळ. उंबराचे फूल म्हणजे अतिशय दुर्मिळ. पुढे पहा. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक पुढीलपैकी कोणते? ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? तर डेसिबल. डेसिबल. पुढे पहा. बिरजू महाराज हे नाव कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे? बिरजू महाराज. योग्य उत्तर आहे कथ्थक. लक्षात ठेवा. बिरजू महाराज हे नाव कथ्थक या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे. पुढे पहा. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये भारतीय संघराज्याची कल्पना करण्यात आली होती? कोणत्या कायद्यान्वये भारतीय संघराज्याची कल्पना करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे 1935 चा कायदा. 1935 चा कायदा. पुढे पहा. टाटा मेमोरियल सेंटर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? टाटा मेमोरियल सेंटर. योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई. पुढे पहा. जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा योग्य प्रकार ओळखा. जे चकाकते ते सोने नसते. पर्याय पहा. केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, आज्ञार्थी वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, जे आणि ते वाक्यात दिसलं की 100% कोणतं वाक्य असतं? मिश्र वाक्य असतं. लक्षात ठेवा. जे आणि ते वाक्यात दिसलं की ते काय असणार आहे? मिश्र वाक्य असणार आहे. लक्षात घ्या. जे चकाकते ते सोने नसते. जे ते मिश्र वाक्य. पुढील प्रश्न पहा. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. उत्तर यायलाच पाहिजे. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा. योग्य उत्तर आहे
पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर अभयारण्य आहे. पुणे. पुढे पहा, कोणत्या घटनादुरुस्तीने प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेले? कोणत्या घटनादुरुस्तीने प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता हे शब्द जोडले गेले? योग्य उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती. लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वारंवार परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. 42व्या घटनादुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता हे शब्द जोडले गेले. पुढे पहा, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डिस्कव्हरी ऑफ इंडिया. योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. पुढे पहा, बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? विद्यार्थी मित्रांनो, बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. बंदी जीवन हे पुस्तक कोणाचे आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. सर्व प्रश्न तोंडी पाठ करून ठेवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.